मिरज येथील पाटील गल्ली नदीवेस परिसरातील रोहन पांढरे सूरज कालिंग यांच्या नेतृत्वाखाली किल्ला भागातील महादेव मंदिर येथे हिंदू एकता आंदोलन संघटनेची बैठक दिनांक 29 रोजी झाली। या बैठकीत शेकडो युवकांनी हिंदू एकता आंदोलन संघटनेत प्रवेश केला। बैठकीची सुरुवात व स्वागत मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गटखिंडे यांनी केले। ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय भोकरे म्हणाले, हिंदूंनी एकत्र येणं काळाची गरज आहे। हिंदू एकता प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले, हिंदू एकतेचा कार्यकर्ता कधीही आपली जात सांगणार नाही, हिंदू म्हणूनच सांगणार। मुस्लिम समाजामध्ये सुद्धा अनेक जाती आहेत, परंतु ते आपली जात सांगत नाहीत, ते आपला धर्म मुस्लिम आहे हेच सांगतात। त्याचप्रमाणे हिंदू एकतेचा कार्यकर्ता कधीही जात सांगणार नाही, तो हो मी हिंदू म्हणूनच सांगेल। या प्रसंगी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, सांगलीवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, आकाश राजपूत, आर्यन बाजंत्री, संदेश शिंदुरे, संकल्प शिंगे, वरद पाटील, अथर्व जानवदे या परिसरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। ही हिंदू एकता आंदोलन संघटना अराजकीय आहे, अराजकीय हिंदुत्वादी संघटना आहे। सगळ्या पक्षातले लोक इथे हिंदू म्हणून काम करू शकतात। तुला पक्षात कुठं तिकडे काम करायचं, पक्षाचं काम करतात, पण धर्माचं काम हिंदू म्हणून करतात। हिंदू एकता आंदोलन संघटनेचा माणूस, आपला कार्यकर्ता हा कधीही आपली जात सांगणार नाही। तू कोण आहेस? हिंदू आहे। यापुढे हेच ठरवलं पाहिजे, कारण तुम्ही कुठल्याही मुस्लिमाला विचारा, मुस्लिमांच्या खाटीक बिटीक नाही, जाती खलीफा आहेत, खाटीक आहेत, पण ते जात सांगतात का? मुस्लिम म्हणून। तसं हिंदूंनी सुद्धा आता जात सांगायची नाही। मी मराठा, मी धनगर, मी लोणारी, मी गुरु, मी मिसाडी, मी डोंबारी, मी कोळदाटी, मी हे गोंधळे नाही। मी कोण आहे म्हणून वर्ण जाती विसरून जाऊ, हिंदू सारे एक। यासाठी तुम्ही आज ही पहिली बैठक घेतली, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। इथून मिरजेमध्ये एक वादळ निर्माण झालं पाहिजे, आणि यात जर मिरजेत वादळ हिंदू एकता आंदोलनाचं निर्माण झालं, त्याची पहिली शाखा ही पाटील गल्ली नदीवेस इथं तुम्ही काढली, म्हणून त्या इतिहासामध्ये नोंद झाली पाहिजे। अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शाखा काढा। शाखेच्या उद्घाटनाच्या सभेमध्ये मी सविस्तरपणे